नमस्कार आणि राम राम मंडळी. तर आज होता माझा बड्डे 14 ऑगस्ट. तर ना बड्डेच्या दिवशी काय काय केलं मी पुढं सांगते. तर कधी नाही ते साहेबांनी सकाळी सकाळी बड्डे गिफ्ट दिलं होतं. ॲक्च्युली त्यांनी अगोदरच्या दिवशी बड्डे गिफ्ट आणलं होतं, कारण रात्री 12 वाजता त्यांना माझा बड्डे करायचा होता. पण रात्री दोघं पण झोपून गेलो आणि सगळंच विसरले, बड्डे पण आणि गिफ्ट पण द्यायचं. त्याच्यामुळे सकाळ सकाळी गिफ्ट भेटलं. त्यानंतर ना मी ठरवलं की केक ना आपण घरीच बनवायचं, जेणेकरून तो हेल्दी असेल आणि माझ्या आबीला पण खाता येईल, कारण त्याला घरी बनवलेला असा केक असतो ना तो खूप जास्त आवडतो. बाहेरचा पण तो खातो, पण ते क्रीम वगैरे ते मला त्याला द्यायला अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे मी घरीच केक केला आणि तो केक इतका छान झाला होता ना, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर संध्याकाळी छान बड्डे सेलिब्रेशन केलं. कोणालाच बाहेरून बोलवलं नव्हतं, आम्ही तिघांनीच मिळून सेलिब्रेशन केलं. साहेबांनी छान ओवाळलं, तर त्यांना काय आधी लावायचं काय करायचं ते समजत नव्हतं. मग मी त्यांना सांगत होते, पण आबीला मात्र उत्सुकता होती की केक कधी कट करेन आणि कधी खाईन, कारण त्याला केक खूप जास्त आवडतो. आणि साहेबांनी खूप छान ओवाळलं आणि मस्त असं छान असं बड्डे सेलिब्रेशन झालं. बड्डे सेलिब्रेशन तुम्हाला आवडलं असेलच, पण केकची रेसिपी तुम्हाला हवी असेल ना, तर माझ्या चॅनलवरती जाऊन फुल व्हिडिओ तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुमच्या बड्डेलाही तुम्हाला असं छान केक बनवता येईल घरच्या घरी. त्याच्यानंतर केक कट केला आणि केक कट करायचा उत्साह माझ्या आबीमध्ये तर तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर छान असं घरच्या घरी जेवण केलं आणि मस्त असं दिवसाचा गोड गोड शेवट केला. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब